हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता तुम्हाला हे पाहून कळलंच असेल की आपण महाशिवरात्रीची थाळी बनवतो आहे। आज उपवासाची थाळी आहे। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी स्वीट पोटॅटो म्हणजेच आपले रताळी जी आहेत ती व्यवस्थित वॉश करून घेते आहे। याला कंदमुळ असल्यामुळे माती वगैरे भरपूर असते। आज जो मी रताळा बनवणार आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। याचे इन जनरल तुम्ही काप खाल्ले असतील तुपातले, किंवा मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याचा किस खाल्लेला असेल, हलवा खाल्लेला असेल दुधामध्ये वगैरे। बट हे आज जरा बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने। याला काहीच नाही, फक्त एकच गोष्ट लागते ती म्हणजे हे रताळे किंवा स्वीट पोटॅटो। याच्या व्यतिरिक्त काहीही लागत नाही आणि बिना पाण्याचे आपण आज त्याला उकडणार आहे। आणि एकदा असे नक्की बनवून बघा, शुगर तूप काहीही लागत नाही आणि एकदम मस्त होतात। तर अगोदर मी सगळ्यात आधी कढई ठेवलीच होती। ही लोखंडी कढई आहे ज्याच्यामध्ये मी ते रताळी जी आहेत ती वाफवणार आहे। पण त्या अगोदर म्हटलं शेंगदाणे गरम करून भाजून घेऊयात व्यवस्थित आणि मग त्यानंतर न ठेवूयात, कारण आज बऱ्याच वस्तू बनणार आहेत त्यामुळे तुम्हाला सगळं आज एकत्रितपणे दिसणार आहे। तर सगळ्यात आधी सुरुवात करताना मी ते रताळे जे होते ते व्यवस्थित वॉश करून घेतले। त्यानंतर न मग कढई ठेवून त्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेतले आणि हे शेंगदाणे छान असे भाजून झाल्यानंतर मी ते साईडला काढले आणि त्यानंतर मी याच कढईचा उपयोग मी पुन्हा पुढचे पदार्थ बनवण्यासाठी केलेला आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी, त्यानंतर बटाट्याचा ठेचा, त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि रताळे आपण उकडणार आहोत गोडमध्ये। आणि याच्या व्यतिरिक्त आपण ताक बनवणार आहोत आणि दही। चला तर मग आता जी आपण रताळी धुवून पाणी निथळत ठेवले होते ते मी घेते आहे। त्याचे मी साईड थोडेसे कट करते आहे। आता हे तरी पूर्ण बंद होतं, किंवा काही ठिकाणी काय असतं ना की रताळी जे आहे ते अर्धे कट केलेले असतात, जसं की हे आहे बघा। त्यामुळे त्याच्या मी दोन्ही साईडच्या थोडं थोडं पार्ट मी काढून टाकणार आहे अगोदरच। या पद्धतीने मी माझ्याकडे कट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सगळे रताळे कट करून घेतल्यानंतर ना आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहेत। जोपर्यंत ही गोष्ट होती तोपर्यंत आपण ऑलरेडी कढई गरम करत ठेवलेलीच होती आणि त्याच्यामध्ये जी शेंगदाणे आहेत ती भाजून मग आपण ते वेगळे काढून घेऊयात ताटामध्ये आणि त्यानंतर त्याच कढईचा उपयोग यासाठी करूयात। आता ही रताळी आपण ज्यावेळेस बिना पाण्याची भाजणार आहोत तर मोस्टली एक तर जर्मल किंवा मग लोखंडाच्या कढईचा वापर करावा, आणि जेणेकरून ते डागत नाही खाली ते जास्त। आणि अगोदर टाकण्या अगोदरच कढई गरम हवी आहे, त्याच्यामुळे मग कढई तशीही गरम होतच होती, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे भाजून घेतले जेणेकरून गॅसही वेस्ट जाणार नाही। आणि एकदा का शेंगदाणे आपले गरम झाले आणि व्यवस्थित भाजले की ते काढून घेतले की त्याच गरम कढईमध्ये आपण हे आपले स्वीट पोटॅटो आहेत ते ठेवणार आहोत। चला तर सगळ्याच जे स्वीट पोटॅटो होतं त्याचे साईड पार्ट आपण काय केलेत, कट केलेत। आता आपले हे शेंगदाणे जे होते ते सुद्धा भाजून झाले होते, त्यामुळे मी ते एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून ठेवले थंड होण्यासाठी। आणि मीनवाईल जी कढई आपली गरम झाली होती, आता त्या गरम झालेल्या कढईमध्ये आपण आपली पुढची प्रोसेस चालू करूया। यात मी एक एक करून स्वीट पोटॅटो अरेंज करते आहे। यांचा सगळा पार्ट असा खाली टेकला पाहिजे कढईला, जेणेकरून ते व्यवस्थित त्या साईडने भाजतात। तर मी व्यवस्थित अरेंज करते आहे जसं ते बसतील त्यांच्या शेपनुसार। जर आहे असे बसत नसतील तर तुकडे करून टाका, कारण त्याचा आकार फार वाकडा तिकडा असतो त्याच्यामुळे ते खाली टचच होईलच असं नाही। तर एकदा मी बघितले ॲड करून तर व्यवस्थित खाली सगळे टच होत होते सरफेसला, त्यामुळे मी काही कट वगैरे केले नाही। जेवढे बसलेत तेवढे मी ठेवले आणि त्यानंतर आता आपण याच्यावर डिरेक्टली एक प्लेट ठेवणार आहोत झाकण म्हणून। आणि जेव्हा आपण हे सगळे स्वीट पोटॅटो त्यामध्ये ॲड करू त्यावेळेस गॅस एकदम मंद हवा आहे आपल्याला, आणि मंद गॅसवर आपण याला एक 10-15 मिनटं वाफवू देणार आहेत। आणि मध्ये 2-3 वेळा आपण ते चेक करणार आहोत झाले की नाही, आणि त्यांना कंटिन्युअसली फिरवणार आहोत। जो पार्ट झाला आहे तो वर घेणार आहोत आणि जो पार्ट झाला नाही आहे तो पुन्हा खाली फिरवून ठेवणार आहोत। आता जोपर्यंत आपली रताळी वाफवली जात आहेत तोपर्यंत मी मिरच्या मिक्सरमधून काढून घेते। आता मला करायचं होता बटाट्याचा ठेचा, तर त्याच्यासाठी मला लागणार होत्या मिरच्या, आणि तसंही मला ठेचाही करायचा आहे मिरचीचाच। आता आज तर उपवास असल्यामुळे लसूण वगैरे जाणार नाही, तर त्यामुळे आपण फक्त मिरचीचा ठेचा करणार आहे। तुम्ही पाहिजे असेल तर या शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता। तर आता या सगळ्या मिरच्या मी एक एक कट करून ह्या बाउलमध्ये टाकते मिक्सर जारमध्ये, आणि त्यानंतर मी या मिक्सर जारमधून काढून घेईल। यातलाच काही ठेचा आपण बटाट्याचा ठेचा करण्यासाठी वापरणार आहोत आणि काही आपण नुसता खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी देणार आहोत। चला तर अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या या मिक्सर जारमध्ये ॲड केलेल्या आहेत। तिखट पदार्थ जास्त आवडतात आमच्या घरी, त्याच्यामुळे मग जास्त प्रमाणात तो ठेचा बनवण्यात आला। भरपूर
त्याला ग्राइंड केल्यानंतर एकदम फाईन पेस्टही नाही केलेली आहे त्याची आणि जास्त मोठे तुकडेही नाही आहेत. मीडियम आकारात आपण हे केलेलं आहे. आणि एक 5 मिनटं होऊन गेलेली आहेत. तर रताळ्यांकडे पण बघूयात म्हणून मग मी ते ओपन केलं आहे. झाकण गरम झालं होतं. आता मी त्याला पलटी करते, म्हणजे जी साईड वर होती आता ती मी खाली करते आणि खालची साईड वर घेते. असं करत करत पूर्ण राऊंड शेपने आपल्याला काय करायचं आहे, ते जे स्वीट पोटॅटो आहेत ते भाजून घ्यायचं आहे. हे बघा, जो भाग झाला आहे तिथे तुम्हाला मार्किंग दिसत असेल अशा पद्धतीची. त्यामुळे तो पार्ट आता वर घेणार आपण आणि फिरवून टाकणार आहोत. अशाच पद्धतीने सगळेच स्वीट पोटॅटो आपण व्यवस्थित अरेंज करणार आहोत. खालचा पार्ट वर घेणार आहोत. जो पार्ट वर टच झालेला नव्हता आता तो आपण बॅक साईडला खाली करणार आहोत, जेणेकरून सगळ्या साईडने ते इव्हनली वाफवले जातील. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही बाकी दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने बनवून खाणार नाही. आणि याला एक्स्ट्राची ॲडेड शुगर किंवा दूध वगैरे तूप कशाचीच गरज नसते. ह्याच्यात स्वतःच त्याच्या नावात स्वीट पोटॅटो आहे, त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर स्वीटनेस असतो. या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर तुम्ही नेक्स्ट टाईमपासून नेहमी हीच पद्धत फॉलो करा. चला, आता अजून थोडं त्याला वाफवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बटाट्याच्या ठेच्याची तयारी करूयात. मी कुकर घेतला आहे. त्यात मी एक 7-8 पोटॅटो ठेवलेत. आता हे पोटॅटो आणि ह्याच्यासोबत मी जे शेंगदाणे आहे हे मी वाफवून घेणार आहे. हे पोटॅटो मी अगोदर एकदम व्यवस्थित वॉश केलेले आहेत, कारण यामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा वाफवण्यासाठी टाकणार आहोत. पोटॅटोलासुद्धा माती असते, त्यामुळे ती व्यवस्थित पद्धतीने आधी साफ केले, मग कुकरमध्ये टाकलेत. आता त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करतो आहे की आपल्याला ते बॉईल करायचं आहेत म्हणून. आणि हे बॉईल होत असताना यासोबतच मी शेंगदाणे टाकणार आहेत की जे याच्यात बॉईल होते. हे बॉईल झालेले शेंगदाणे ठेच्याबरोबर खाताना खूप छान लागतात. त्यामुळं मी ते बटाटे उकळत असतानाच त्याच्यासोबत उकडताना मी शेंगदाणे टाकते. आता शेंगदाणे ॲड करून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकूया, जेणेकरून त्या शेंगदाण्यामध्ये ते मीठ उतरेल. बटाट्याला तर तसंही ठेचा करताना मीठ लागेलच, बट शेंगदाणे उकडताना त्याला थोडी मिठाची जर चव आली तर ते अजून जास्त छान लागतात. त्यामुळे थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि त्यानंतर आता याला आपण व्यवस्थित झाकण लावून याच्या आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत बारीक गॅसवर. आता आपले बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी बटाटे आणि शेंगदाणे याचं कुकर चढलेलं आहे. तोपर्यंत आपण आपलं ताक बनवून घेऊयात. आता आज तर उपवास असल्यामुळे फक्त याच्यामध्ये सेंधा नमक आणि थोडंसं आपलं व्हाईट नमक जाणार आहे. दुसरं आपण काही त्यात जिरा पावडर वगैरे यूज करणार नाही आहे. बऱ्याचशा भागामध्ये जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता ह्या गोष्टी उपवासाला खाल्ल्या जातात, पण आपल्याकडे महाराष्ट्रात खाल्ल्या जात नाहीत, त्यामुळे आपण ते यूजही करत नाही. तर आता हे शेंगदाणे थंड झाले होते. आता याचा आपण कूट करून घेऊयात. आपल्या खिचडीचं प्रिपरेशन होईल. तोपर्यंत आपलं कुकरही चालू आहे गॅसवर. बटाटा आणि शेंगदाणे टाकून ठेवलेला आणि एका साईडला आपली रताळीसुद्धा भाजतात. तर या पद्धतीने आता मी शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे. मी खिचडीची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे, त्यामुळे ती इन डिटेल मी काही सांगणार नाही आहे. बट स्टील तरीसुद्धा आता मागच्या वेळेस मी खिचडी बनवताना साबुदाणा टाकून मग त्यानंतर कूट टाकला होता कढईमध्ये. आता यावेळेस मी जरा एक वेगळी टेक्निक सांगते. आपण साबुदाण्यामध्ये खालीच जर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि ते व्यवस्थित हाताने मिक्स केलं, त्याचे जे लम्स आहेत किंवा गिठोळ्या आहेत त्या जर फोडला तर तुमचा साबुदाणा खाली लागत नाहीत कढईमध्ये. तर यामुळं मग आपण आता बाकी तसंही गॅस अवेलेबल नसल्यामुळं आपण खाली त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घेतला, एकजीव करून घेतला, जेणेकरून खिचडी लवकर बनेल, कारण आज भरपूर पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत. तर या पद्धतीने जर तुम्ही आधीच त्या साबुदाण्याला जो कोट केलं शेंगदाण्याच्या कुटाने तर तो कढईत गेल्यानंतर खाली चिटकत नाही. बाकी तर तुम्ही कसंही टाकू शकतात, वरूनही टाकू शकतात, मिक्स करूनही टाकू शकतात. ह्या स्टेजला कोणी कोणी मीठही ॲड करून देतं, म्हणजे जसं की तुमचं तुपामध्ये मिरची आणि बटाटा परतला की जेणेकरून फक्त हे मिक्सचर आत गेलं की लगेच खिचडी रेडी होते लवकर. चला, आता ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग पुढची तयारी बघूयात की काय करायची आपल्याला. तर जोपर्यंत आपले रताळे होत आहेत गॅसवर आणि पोटॅटो बॉईल होतात आहे तोपर्यंत ही बाकीची तयारी करून ठेवली आहे. आता हे बघा, रताळे आपले झालेले आहेत 15 ते 20 मिनटं, 15 मिनटं झाले होते हार्डली टोटल ठेवलेले. आता मी त्याच्यामध्ये फोर्क टाकून तुम्हाला दाखवते आहे. एकदम लास्टपर्यंत फोर्क टच करून मी बाहेर काढते आणि अजिबातही त्याला काही लागलेलं दिसत नाही. याचा अर्थ ते छान बॉईल झालेले आहेत, व्यवस्थित वाफवले गेलेले आहेत. आणि त्यातली शक्यतो चेक करताना जे मोठ्या साईजचे आहेत त्यामध्ये टाकून बघायचं, म्हणजे जेणेकरून मोठी रताळे किंवा स्वीट पोटॅटो झाले म्हणजे याचा अर्थ सगळेच व्यवस्थित झालेले असतात. तर आता हे मी उतरवून ठेवलं गॅसवरून आणि आता खिचडीची तयारी करते आहे. खिचडीसाठी मी माझी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे,
जसं तूप गरम होईल त्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करणार आहोत, पण त्या अगोदर थोड्याशा आपण मिरच्या तळून घेऊयात तोंडी लावण्यासाठी. तर याच तुपामध्ये अगोदर मी मिरच्या पोट फाडून ठेवलेल्या होत्या, त्या आता मी तळून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण खिचडीला सुरुवात करूयात. चला, तर तूप गरम झालं की नाही चेक केलं आपण, त्याच्यामध्ये एक मिरचीचं बी टाकून. तर झालेलं आहे तूप गरम. आता याच्यामध्ये बाकीच्या मिरच्या ॲड करायला काही हरकत नाही आहे. तर मग मी ज्या मिरच्या पोट फाडून ठेवल्या होत्या तर त्या मी त्यात टाकल्या. आता पोट फाडून का टाकायचं? जर पोट फाडून नाही टाकल्या, अख्ख्या मिरच्या टाकल्या तर त्या फुटतात तळताना आणि उडतात. त्यामुळे पोट फाडून जर टाकलं तर त्याच्यामध्ये ती एअर प्रेशर क्रिएट होत नाही आणि त्या व्यवस्थित तळल्या जातात, आतून बाहेरून सुद्धा कच्च्या राहत नाही आणि ते फुटत नाही आणि उडतही नाही अंगावर. मग ह्या स्टेजला थोडंसं मीठ मी त्याच्यामध्ये ॲड केलं. आता हेच तूप मी पुढे माझ्या खिचडीसाठी यूज करणार होते, त्याच्यामुळे मग मी ह्याच्यातच मीठ ॲड केलं. त्या व्यवस्थित तळून दिल्या, व्यवस्थित त्याचा कलर चेंज होऊन दिला आणि त्यानंतर आपण ह्या छान अशा तळलेल्या कुरकुरीत मिरच्या ज्या आहेत त्या बाहेर काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये ॲज युजल आपण आपल्या खिचडी बनवायला सुरुवात करणार आहोत. आता ऑलरेडी याच्यात मिरच्या तळलेल्या आहे, ते तूप थोडंसं तिखटच झालेलं आहे, त्यामुळे मी खिचडीला मिरची थोडी कमी घालणार. जेव्हा तुम्ही ही प्रोसेस कराल तर ऑलरेडी ते तिखट झालेलं असतं, त्यामुळं तुम्ही तुमच्या घरातल्या तिखट मिठाच्या प्रमाणानुसार मीठ आणि तिखट ॲड करायचं आहे, कारण आपण ऑलरेडी या तुपात थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि मिरच्यांमुळे ऑलरेडी ते तिखट झालेलं आहे. चला, तर आता ह्या मिरच्या काढून ठेवूयात, त्याचं ऑइल ड्रेन होईल त्या जाळीवर. तोपर्यंत आपण यामध्ये टाकूयात आता बटाटे, जे आपण ऑलरेडी कट करून ठेवलेले होते. खिचडीचा एक परफेक्ट व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, त्यामुळे इथे मी बारीक सारी गोष्टी टाकत नाही आहे आणि ऑलरेडी आज टाईमही नाही आहे, बऱ्याच गोष्टी बनवायच्या आहेत त्याच्यामुळे. आता याच्यामध्ये मी बटाटा ॲड केला आहे. आता हा बटाटा चांगला असा फ्राय होऊन देऊयात आणि ऑलरेडी तेल गरम होतंच, त्यामुळे थोडंसं बटाटा थोडा साईडला करून मिक्स करून साईडला करून त्याच्यामध्ये आपण लगेचच मिरची टाकून देणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही फक्त खिचडी बनवत असाल त्यावेळेस बटाटा व्यवस्थित परतल्यानंतरच मध्ये तुपामध्ये तुम्ही मिरची टाकणार आहात, कारण तरच त्या मिरचीचं तिखटपणा त्याच्यामध्ये उतरेल. पण आपण ऑलरेडी याच्यात मिरच्या तळलेल्या आहेत, ऑलरेडी ते तूप तिखट झालेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण न थांबता मध्ये लगेचच या तुपामध्ये मिरच्या ॲड केल्यात. पण ज्यावेळेस तुम्ही तुपामध्ये बटाटा टाकून खिचडी करणार असाल आणि त्यात अगोदर मिरच्या जर तळलेल्या नसतील तर मिरच्या थोड्याशा थांबून टाकायच्या, ज्यावेळेस बटाटा स्वतःचा कलर बदलेल त्यानंतर, तेव्हाच त्या मिरचीचा तिखटपणा त्याच्यात उतरेल. चला, तर आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. छान असे भाजून द्यायचंच आपल्याला किंवा परतून द्यायचंच बटाटे, जेणेकरून खिचडी चिकट होणार नाही आणि त्याला जास्त साबुदाणाही चिटकणार नाही. पसरवून ठेवते आहे मी बटाटा, जेणेकरून सगळीकडे इव्हनली हीट लागेल आणि तो पटकन होईल. तुम्हाला दिसत असेल की आता बटाटे बऱ्यापैकी खाली चिटकायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आता ते फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. घाई करायची नाही, जर कच्चे असतानाच त्याला पलटलं तर ते तसेच चिटकून राहतील त्या भांड्याला. त्यामुळे ती साईड व्यवस्थित क्रंची होऊ द्यायची आणि त्यानंतरच मग आपण ते हलवायचं आणि हलवल्यानंतर मग ते पूर्ण निघतात, खाली चिटकत नाही. जोपर्यंत आपलं खिचडीची तयारी होती आहे तोपर्यंत बटाट्याकडेही लक्ष देऊयात आपण. बटाटे आणि शेंगदाणे बॉईल करण्यासाठी ठेवलेले मंद आचेवर 2 शिट्ट्या काढण्यासाठी. तर आज महाशिवरात्रीमुळं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवले जात असतील. जसं की मी म्हटलं की स्वीट पोटॅटोचे बरेच पदार्थ बनवले जातात, हलवा बनवले जातात, काप बनवले जातात, त्याचासुद्धा ठेचा बनवला जातो, काकडीची कोशिंबीर बनवली जाते. तर आज भरपूर मेनू झाल्यामुळे मी आटोपशीर घेतलेलं आहे. आज काही मी शेंगदाण्याचं पिठलं वगैरे काही बनवलेलं नाही आहे. ऑलरेडी आपल्याकडे ताक दही या गोष्टी असल्यामुळे मग मी आटोपशीरच बनवलं. सगळे पदार्थ थोडे थोडे पण ते भरपूर होऊन जातात, त्याच्यामुळे मग आज जास्त काही पापड्या वगैरे तळलेल्या नाही आहे. आणि सगळंच ऑइली पण खायला चांगलं लागत नाही, त्यामुळे मग बघूयात आता संध्याकाळी वेगळा काही मेनू करता येईल. बटाटा सगळीकडे इव्हनली पसरून ठेवला तर तो पटकन होतो. एकाच जागी गोळा असेल तर मग तो खूप जास्त टाईम गेला होण्यासाठी. आणि थोड्या वेळाने ते साईड बदलायची आहे, म्हणजे हलवून वेगळ्या साईडने तो बटाटा पुन्हा पसरवून ठेवायचा. चला, तर मग आपले बटाटे व्यवस्थित परतलेत. आता त्याच्यामध्ये आपण टाकूयात साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट, जो ऑलरेडी मिक्स करून ठेवला होता. आणि आता याच्यात टाकताना थोडंसंच मीठ टाकणार आहे, कारण ऑलरेडी त्या तुपामध्ये मीठ होतं.
तर हे व्यवस्थित परतून घेऊयात. खिचडी चांगली परतती आहे तोपर्यंत आपण आपले बाकीच्या पण गोष्टींकडे बघूयात की किती डन झालं आहे. आताशे आपले जे स्वीट पोटॅटो होतं ते व्यवस्थित वाफवून झालेले आहेत. आता चेक करूयात. जे बटाटे आणि शेंगदाणे आपण ठेवले होते तर कुकरची हवा पण गेलेली आहे. आता बघूयात. व्यवस्थित बॉईल झालेलं आहे. आता हे पाणी आपण ड्रेन करून टाकणार आहे. तर हे पाणी फेकून देऊयात आणि त्यानंतर बटाटे आणि शेंगदाणे जे आहेत ते आपण एका चाळणीत टाकूयात जेणेकरून त्याचं सगळं पाणी निघून जाईल. आणि त्यानंतर आपण ठेच्यासाठी हे घेऊया. छान बटाटे बॉईल झालेले आहेत आणि शेंगदाणे पण चांगले फुगलेत, चांगले बॉईल झालेत. आता हे जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूयात. त्यानंतर याचं आपण बटाट्याचं साल वगैरे काढून मग आपण हे यूज करणार आहे बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी. चला तर आता आपण ज्या लोखंडी कढईमध्ये सुरुवातीला शेंगदाणे भाजले होते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्वीट पोटॅटो पण वाफेवर बॉईल केले होते. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप ॲड केलं आहे आणि ते तूप गरम झाल्यानंतर जो ठेचा आपण बनवला होता तो सगळाच मी पूर्ण त्यामध्ये टाकला आहे. तो व्यवस्थित तुपात परतून घेणार आहे मीठ टाकून आणि छान परतल्यानंतर हातलाच काही ठेचा मी बाजूला काढणार आहे. सगळाच बटाट्यासाठी नाही वापरणार आहे. आपण तोंडी लावण्यासाठी पण थोडा ठेचा काढून ठेवतो आहे. तर या स्टेजला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घालू शकतात. पण आम्हाला फक्त मिरचीचाच ठेचा करायचा होता त्यामुळे मी तो व्यवस्थित तुपात परतून घेतला जेणेकरून त्याचा तिखटपणा कमी होईल. आणि त्यानंतर आपला हवा आहे तेवढा ठेचा मी काढून साईडला घेतला वाटीमध्ये आणि त्यानंतर मग जेवढा आपल्याला बटाट्याच्या ठेच्यात घालायचा तो त्यातच ठेवणार आहे आणि मग नंतर साईडने त्यामध्ये बटाटे आणि बाकीचं जे मटेरियल आहे ते ॲड करणार आहे. चला तर व्यवस्थित ठेचा परतला आहे. एका छोट्याशा वाटीत काढून घेऊयात आपल्याला जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढा. थोडासा ठेचा आपण बटाट्यासाठी पण यूज करणार आहोत त्यामुळे मग तो तसाच ठेवलेला आहे मी त्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये. आता हा जो ठेचा उरला आहे यामध्ये आपण ठेचा आणि तूप याच्यात डिरेक्टली आपण आपले चाळणीत पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं जे शेंगदाणे होते आणि साल काढलेली बटाटे ते टाकले. त्याला थोडंसं मी उलटण्याच्या किंवा चमच्याच्या साह्यानेच कट करून घेतलं. त्यानंतर स्मॅशरने आपण याला स्मॅश करणार आहोत. आता यावर मी थोडंसं मीठ अजून ॲड करेल कारण अगोदर जे मीठ टाकलं होतं ते ठेच्याच्या अंदाजाने टाकलं होतं. आता बरेचसे शेंगदाणे आणि बटाटा केल्यामुळे थोडं मीठ ॲड करावं लागेल. आणि स्मॅशरच्या मदतीने व्यवस्थित सगळे बटाटे जे आहेत मी स्मॅश करून घेतले जेणेकरून एकदम असा स्मूथ बटाट्याचा ठेचा तयार होईल. यामध्ये तुम्ही बटाटे जे उकडलेत ते तुकडे करून सुद्धा टाकू शकतात मोठे मोठे पीसेस किंवा मग तुम्ही आयदर असं स्मॅश करू शकता. तुम्हाला हवं तसं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ठेवू शकतात. चला तर बटाट्याचा ठेचा पण ऑलमोस्ट आपला रेडी झालेला आहे. याला व्यवस्थित परतून घेऊयात. आता व्यवस्थित परतला की आपला हाही आयटम रेडी झालेला आहे. ऑलरेडी खिचडी पण साईडला परतती आहे त्यामुळे खिचडी पण ऑलमोस्ट आता रेडी होत आलेली आहे. तर आपण आता प्लेटिंगसाठी घेऊयात. तर आज आपण बनवलेलं आहे या ठिकाणी साबुदाणा खिचडी, मिरच्या आपण तळलेल्या आहेत, ठेचा, रताळं, बटाट्याचा ठेचा. अशा पद्धतीने आपली उपवासाची सगळी थाळी रेडी झालेली आहे. त्यामध्ये आपण थोडं केळी आणि खजूर वगैरे सुद्धा ठेवलेले आहे, दही आहे, ताक आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं उपवासाची थाळी मला नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.